असे सांगतात. देव अलक्ष्मीला धोकादायक व्यक्तींमध्ये राहण्यासाठी त्यांना दारिद्र्य आणि दुःख देण्यास पाठवतात. म्हणून तर ती असुर, अशिव आणि दुःख देणारी आहे. आनंदाची देवी लक्ष्मी तिच्या विरुद्ध आहे. अलक्ष्मी, तिला लक्ष्मीची मोठी बहीण मानतात, त्यामुळे ज्येष्ठा असेही म्हणतात. समुद्रमंथनाचं लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी बाहेर आली आणि ती एकदा घरात शिरली की तिच्यासोबत ईर्ष्या आणि द्वेषबुद्धी घेऊन येते. केरसुनी ही अलक्ष्मीचे आयुध असून तिचे वाहन गाढव आहे. तिचा फेरा आपल्या घरावर येऊ नये म्हणून काही ठिकाणी अश्विन शुक्ल अष्टमीला महालक्ष्मी पूजेच्या आधी ज्येष्ठा या नावाने अलक्ष्मीची पूजा करून घराबाहेर तिचे विसर्जन केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याकडे केरसुनेची पूजा करतात. अलक्ष्मी घरातून निघून जावी म्हणून काही ठिकाणी मागील दारी एक वात लावून ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवून पुढील दारी आणून टाकतात. हा प्रकार म्हणजे अलक्ष्मीला बाहेरची वाट दाखवणे असा आहे. याच्या उलट बाहेर वात लावून ती घरात आणणे म्हणजे लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग दाखवणे असे समजले जाते. बंगालमध्ये अश्विन अमावस्येला शेणाची क्षणिका अलक्ष्मी बनवून लक्ष्मीप्रमाणेच तिची पूजा करतात आणि मग तिचे विसर्जन करतात. अश्विन अमावस्येच्या दिवशी देव, पितृ आणि पूज्य लोकांचं तर्पण घातलं जातं. घरे स्वच्छ करून सुशोभित करावीत आणि विविध प्रकारचे गायन वादन असे संगीताचे कार्यक्रम करून प्रदोषकाळी दिवाळी साजरी केली जाते. नंतर रात्री जागरण करून सूप आणि डमरू जोरात वाजवून अलक्ष्मीला हक्कलावे असे सांगितले आहे. देवी अलक्ष्मीशी संबंधित आणखी एका आख्यायीनुसार अलक्ष्मी ही गरीब आणि दारिद्र्याची देवी आहे. समुद्रमंथनातून बाहेर पडल्यानंतर राक्षसी आणि आसुरी व्यक्तीचा आश्रय तिने घेतला म्हणून 14 रत्नांमध्ये तिला मोजले जात नाही. दंतकथानुसार समुद्रमंथनाच्या वेळी काही उपरत्न उदयास आली. देवी अलक्ष्मी त्यापैकी एक होती. देवी अलक्ष्मीचे लग्न उदलक नावाच्या महर्षींशी झाले होते. त्याच वेळी जेव्हा लग्नानंतर उदलाका तिच्या आश्रमात घेऊन गेले तेव्हा अलक्ष्मीने आश्रमात प्रवेश करण्यास नकार दिला आणि सांगितले, जिथे अस्वच्छता, दारिद्र्य आणि अधर्म आहे तिथेच मी निवास करेन. जिथे मी प्रवेश केला तिथे अशांतता पसरून घरातली आनंद कमी होईल. देवी अलक्ष्मीच्या म्हणण्यानुसार ती फक्त त्याच घरात राहते जिथे अस्वच्छता आहे, भांडणे होतात. जे लोक दररोज आपले घर स्वच्छ ठेवतात आणि देवाची पूजा करतात, देवी अलक्ष्मी तेथे प्रवेश करू शकत नाहीत, कारण तिथे देवी लक्ष्मीचा निवास असतो. म्हणून दररोज आपले घर स्वच्छ करून पूजापाठ करावा, म्हणजे तुमच्या घरात अलक्ष्मी प्रवेश करणार नाही. एक आख्यायिका सांगितली जाते. लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी बहिणींनी एका व्यापाऱ्याचा प्रश्न विचारला, आमच्या दोघींमध्ये सुंदर कोण? आता व्यापारी हुशार होता. त्याला माहीत होतं दोघींपैकी एकीला नाराज केलं तर काय अनर्थ होईल. म्हणून व्यापारी म्हणाला, लक्ष्मी घरात येताना सुंदर दिसते तर अलक्ष्मी घरातून बाहेर जाताना सुंदर दिसते, म्हणून तर व्यापारावर लक्ष्मीची कृपा असते असे म्हणतात. लक्ष्मीला मिठाई प्रिय आहे तर अलक्ष्मीला आंबट आणि कडू गोष्टी आवडतात, म्हणून तर मिठाई घरात ठेवतात तर लिंबू मिरची घराबाहेर टांगली जाते. लक्ष्मी घरात येऊन मिठाईचा आस्वाद घेते तर अलक्ष्मी घराबाहेर थांबून लिंबू मिरची खाऊन निघून जाते. दोघींचा स्वीकार केला जातो पण स्वागत मात्र एकीचेच होते. अलक्ष्मीचा निवास पिंपळाच्या झाडावर असतो म्हणून घराच्या आवारात पिंपळाचे झाड लावले जात नाही. सकाळी पिंपळावर लक्ष्मीचा निवास असतो, मात्र रात्री तिथे अलक्ष्मी राहते म्हणून रात्री पिंपळाच्या झाडाला खालून जाऊ नये असे म्हणतात. आपले घर जर अस्वच्छ असेल तर घरात अलक्ष्मीच राहते, म्हणून तर हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असे म्हणतात.